राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर निशाणा साधला। स्वप्न पाहायला पैसे लागत नाही, त्यांनी स्वप्न जरूर पाहावीत। पूर्वी काँग्रेसची सत्ता का गेली याचंही त्यांनी आत्मचिंतन करावं। राहुल गांधी परदेशात जाऊन आरक्षण संपवण्याची भाषा करतात, यावर देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी खुलासा करावा असं आव्हान उदय सामंत यांनी दिलं। ते नागपुरात बोलत होते। स्वप्न बघायला कुठे पैसे पडतात, स्वप्न त्यांनी बघत राहावं। पूर्वी काँग्रेसची सत्ता महाराष्ट्रातनं का गेली याचं देखील आत्मचिंतन करावं। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की काँग्रेसचे नेते सन्माननीय राहुलजी गांधी जाऊन अमेरिकेमध्ये आरक्षण संपवण्याच्या ज्या गोष्टी करत आहेत त्याच्यावर देखील खुलासा करावा। आता या आरक्षणाच्या बाबतीतली काँग्रेसची भूमिका ही महाराष्ट्रासमोर आणि देशासमोर आल्यामुळं आता वेगळ्या कुठेतरी ट्रॅकवर काहीतरी गोष्टी घेऊन जाव्यात म्हणून कदाचित चव्हाण साहेबांचा हा प्रयत्न असावा। परंतु लोकसभेमध्ये संविधान बदलणार आहे हा जो फेक नरेटिव्ह काही लोकांनी सेट केलेला होता त्यालाच उत्तर माननीय काँग्रेसच्या नेत्यांनी अमेरिकेमध्ये दिलेलं आहे। ते स्वतः असं म्हणत आहेत की आरक्षण रद्द करण्यासाठी काँग्रेस पुढाकार घेणार आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या काही लोकसभेनंतर झालेल्या आहेत त्याच्यावर मलम लावण्यासाठी आता इकडचं सरकार जाईल तिकडचं सरकार जाईल। उलट सरकार आता भक्कम झालेली आहे, कारण भारतीय जनतेला भारतीय मतदारांना नक्की आरक्षणाबाबतची काँग्रेसची भूमिका ही अमेरिकेतनं कळलेली आहे। तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जागा वाटपावर देखील उद्योग मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली। महायुतीत महाविकास आघाडीच्या अगोदर चर्चेला सुरुवात झाली। महायुतीत कुठलीही रस्सीखेच नाही, सन्मानजनक पद्धतीने तीनही पक्षांच्या लोकांमध्ये जागा वाटप होईल असंही उदय सामंत यांनी स्पष्ट केलं। गुलाबराव पाटील साहेबांना काही जर माहिती मिळाली असेल तुमच्यासारखी सूत्रांकडनं तर मला ती माहिती नाही, परंतु तिन्ही नेत्यांमध्ये 2-3 बैठका झालेल्या आहेत। या बैठका अतिशय सकारात्मक आहेत। सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब, सन्माननीय देवेंद्रजी आणि सन्माननीय अजितदादा यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन अतिशय भरभक्कम आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे मध्ये मी नागपूरला आल्यानंतर सांगितलं होतं की आमच्या तिकीट वाटपानंतर तुम्हाला ब्रेकिंग मिळणार नाही याची पूर्ण तजवीज आमचे 3 नेते करत आहेत। फेज कधी जाहीर होईल मला माहीत नाही, परंतु महाविकास आघाडीच्या अगोदर या चर्चेला सुरुवात झालेली आहे। आमच्यामध्ये कुठेही रस्सीखेच नाही। आमच्यामध्ये महायुतीचा जो काही क्रायटेरिया आहे तो ठरवून आमचं तिकीट वाटप होतं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या ह्याच्यामध्ये सन्मानजनक तिन्ही पक्षाच्या लोकांना तिकीटं मिळतील।